रामकृष्ण हरी. पहिल्या सप्ताहाचा हा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसामध्ये एक तुकाराम महाराजांचा एक कूट अभंग आपण विचारासाठी घेतोय. देवाचे घरी देवे केली चोरी, देवे देव नागवनी केला भिकारी. देवाचे घरी देवे केली चोरी, देवाचे घरी देवे केली चोरी. देव देवे देव नागवनी केला भिकारी, देवे देव नागवनी केला भिकारी. धावणिया धावा धावणिया धावा, धावणिया धावा धावणिया धावा. माग नाही जावे कोणच्या गावा, माग नाही जावे कवणिया गावा. सभेची होता चोर घरची या घरी, सभेची या होता चोर घरीची या घरी. अवघे केले वाटोळे फावलिया वरी, अवघे केले वाटोळे फावलिया वरी. तुका म्हणे येथे कोणीच नाही, तुका म्हणे येथे कोणीच नाही. नागवले कोण गेले कोणाचे काही, नागवले कोण गेले कोणाचे काही. आता ह्याचा अभंग झाला. हा अभंग तुम्ही कागदावर लिहून ठेवलात तर विश्लेषणाच्या वेळेला तुम्हाला बरं होऊन जाईल. दुसरी गोष्ट, मी ज्या वेळेला म्हणत असेन त्यावेळेला तुम्ही म्हणालात तर तो पाठही होऊन जाईल. कित्येक वेळेला त्याचे प्रत्येक चरण आवृत्त केले जातात, पुन्हा पुन्हा आवृत्ती केली जातात, तेव्हा तुमचा हा अभंग पाठ झाला पाहिजे. तेव्हा या अभंगाचा एक सोपा आणि सरळ अर्थ तुम्हाला सांगून देतोय. तुकाराम महाराज ऊट रूपाने एक गोष्ट सांगतायत, चोराचे रूपक घेऊन. देवाचे घरी देवे केली चोरी, देवाच्याच घरी देवानेच केली चोरी. देव देवे देव नागवनी केला भिकारी, देवानेच देवाला नागवलं आणि त्याला भिक्षा मागायला लावलं, भिकारी करून टाकलं. दुसरं आहे, दुसऱ्या चरणाचा अर्थ आहे धावणिया धावा धावणिया धावा. हे धावणाऱ्यानो धावा धावा, त्या चोराला पकडा. पण लक्षात आलं की त्या चोराने काही मागच सोडलेलं नाही.
माग नाही जावे कवणिया गावा. त्या देवाने, त्या चोररूप देवाने कुठलाही माग किंवा चिन्ह सोडलेले नाही. त्याच्यामुळे कुठल्या गावाला जावं हे समजत नाही आहे. पण नंतर लक्षात येत आहे की बाहेर हा चोर नसावाच हे माहीत असणाऱ्याने अगदी घरातल्याच कोणीतरी ही चोरी केलेली असावी. म्हणून म्हणतात, सवेची होता चोर घरीची या घरी. काय? सवेची होता चोर घरीची या घरी. घरातल्या घरातच हा चोर. सवेची म्हणजे बरोबर, आमच्या बरोबर आमच्या बरोबरच राहत होता. आणि अवघे केले वाटोळे फावलियावरी. ज्यावेळेला त्याला चोरीची संधी मिळाली, फावलियावरी म्हणजे मोका मिळाला, संधी मिळाली, त्यावेळेला त्याने अवघे केले वाटोळे, संपूर्ण या जीवाचं वाटोळं करून टाकलं. शेवटच्या चरणाचा अर्थ आहे, शेवटी लक्षात आलं, तुका म्हणे येथे कोणीची नाही. तुका म्हणे येथे कोणीची नाही, इथे कोणीच नाही आहे. नागवले कोण, गेले कोणाचे काही. इथे कोण नागवला गेलेला आहे, कुणाचं काय चोरलं गेलेलं आहे, कोणी नागवणारा नाही आणि कोण नागवला गेलेला पण इथे नाही. इथे काहीच राहिलेलं नाही, इथे काहीच शिल्लक राहिलेलं नाही. असा हा अभंग आहे. पहिल्या समन्वय करूया यांचा. देवाचे घरी देवे केली चोरी, देवे देव नागवून केला भिकारी. हा पहिला चरण आहे. चोरी झालेली आहे आणि ती देवाच्या घरामध्ये चोरी झालेली आहे आणि ते देवाने चोरी केलेली आहे आणि देवाने त्याला नागवून भिकारी केलेलं आहे. आता मग प्रश्न येतोय, मग काय करायचं? चोर गेला असेल तर त्याचा माग घ्यावा लागतो म्हणून म्हटलेलं आहे. दुसरा चरण येतोय, धावणिया धावा, धावणिया धावा, माग नाही जावे कवण्या गावा. धावणाऱ्यांनो धावा, 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 धावा रे धावा, त्या चोराला पकडा. पण लक्षात आलं, या चोराला पकडायचं कसं? त्याचं काहीच चिन्ह नाही, माग नाही, पदचिन्ह नाही, माग सापडत नाही. मग जावे कवण्या गावा, कुठल्या गावाला जावं? जेव्हा बाहेरच्या बाजूला चोर नाही, सापडत नाही असं झालं किंवा सापडणार नाही असं झालं, त्यावेळेला अंतःकरणामध्ये विचार आलाय की आपल्या बरोबरच राहणाऱ्याने चोरी केली नसेल का? म्हणून म्हणतात, सवेची होता, तिसरा चरण सांगतात, सवेची होता चोर घरीची या घरी.
आणि त्याने घरातल्याच चोराने मोका पाहून अवघे केले वाटोळे. तिसरा चरणाचं ह्याच्याशीच जोडला गेलेला आहे, काही मागे पुढे होत नाही. शेवटी तुकाराम महाराजांनी आपला सिद्धांत सांगितला आहे. तुका म्हणे येथे कोणीची नाही, नागवले कोण गेले कोणाचे काही. ते कोणीही नागवला गेला नाही आणि कोणाचं काहीच गेलेलं नाही, चोरीही झालेली नाही. कोणी नागावला गेलेलं नाही, कारण ते नव्हतेच मुळे झालं. हा समन्वय झाला. आता थोडी भूमिका करूया. तुकाराम महाराज भामगिरी डोंगरावर राहायचे. त्याचे गंगाराम मवाळ आणि संताजी जगनाडे यांच्या सहवासामध्ये चिंतन मनन, त्याच्यानंतर अभंगाची रचना इत्यादी कार्य चालायचं. तुकाराम महाराज त्यांच्या त्या काळात देखील एक श्रेष्ठ भगवत भक्त म्हणून सगळीकडे प्रसिद्ध झालेले होते. आळंदीमध्ये आलेले संपूर्ण भारतभरातले संत महात्मे हे देखील ह्या श्रेष्ठ भगवत भक्ताची भेट घेण्यासाठी अतिशय कष्ट करून त्या भामगिरी डोंगरावर जायचे. तिथे त्यांचा योग्य तो सत्कार वगैरे व्हायचा. पण बसल्यानंतर ते महात्मे असायचे, संन्यासी असायचे, ब्रह्मचारी असायचे आणि तुकाराम महाराजही असायचे. या दोघांमध्ये ज्ञान आणि भक्तीच्या चर्चा व्हायच्या. ती बाहेरची मंडळी मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये किंवा कुठल्या भाषेमध्ये समजेल अशा भाषेमध्ये बोलत असायची आणि ती तुकाराम महाराजांना सांगत असायची की काहीतरी आम्हाला उपदेश करा, काहीतरी आम्हाला उपदेश करा. समोरचा माणूस कसा आहे, त्याची योग्यता काय आहे, म्हणजे तो पामर आहे का, तो वक्ता आहे का, तो जिज्ञासू आणि मुमुक्षू आहे का, किंवा तो सिद्ध आहे, सिद्ध संन्यासी ज्ञानी आहे. अधिकार तैसा करू उपदेश, अशा तऱ्हेने तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे अधिकाराप्रमाणे त्या ठिकाणी त्या डोंगरावर चिंतन चालायचं, चर्चाही चालायची. तुकाराम महाराजांनी भक्तीची नामसाधना करून भगवंताची प्रीती प्राप्त केलेली होती. भगवंतांचा अनुग्रह आणि कृपा प्राप्त केलेली होती. त्यामुळे या परमेश्वरी भगवत अनुग्रहामुळेच तुकाराम महाराज हे ज्ञानाच्या अत्युच्च भूमिकेवरून कधी कधी बोलायचे. ज्ञानाचे सिद्धांत अधिकारी बसून त्याप्रमाणे सांगायचं आणि ते मराठीमधून सांगायचे. अर्थात
ही जी अशा प्रकारच्या अभंगाची जी भाषा होती ही सामान्य भक्तीच्या भाषेपेक्षा ह्या विलक्षण असायची. थोडीशी कूट, थोडीशी न कळणारी, थोडंसं गूढ, त्याच्यामध्ये काहीतरी रहस्य आहे अशा शब्दात ते बोलायची पामरजनांना. आणि विषयी लोकांना हे अभंग कळणे तर शक्यच नव्हते. पण भक्तीमध्ये वेदांतात मुरलेल्यानं ते आकळणं कठीण असायचं. अभंगाचा अर्थ करण्यामध्ये भल्यांची गाळण उडून जायची. पण जे लोक शंकराचार्यांच्या भाष्यादी ग्रंथाचं आणि उपनिषदांचं गंभीर चिंतन करायचे अशी तत्वदर्शी माणसं मात्र या अभंगातलं रहस्य जाणायची आणि त्याला काय करून सुस्पष्ट अर्थ ते उकळून दाखवू शकतात. आता बघूया, माणूस हा अनेक जन्मामध्ये सत्कर्म करतो. सत्कर्माचं फळ हे पुण्य असतं. पुण्यामुळे ह्या पुण्यासाठी अनेक जन्मामध्ये सत्कर्म करतो, अनेक उपासना करतो आणि या पुण्यामुळे देवाची प्रीती त्याला प्राप्त होते. देवाचं प्रेम प्राप्त होणं हा देवाचा अनुग्रह आहे. आणि देव जो साधकावर प्रेम करतोय तो त्याचं कल्याण करण्यासाठीच, त्याला आपल्यासारखं करून टाकण्यासाठीच तो प्रयत्न करत असतो. तो देव साधकाला भक्तिमार्गाला राहतो, त्याचं अंतःकरण शुद्ध करतो, त्याचं मन एकाग्र करतो. मग तो त्या साधकाला गुरु प्राप्त करून देतो. मग गुरुतर्फे शास्त्राचं श्रवण, मनन, निधिध्यासन करायला लागतो. गुरु, शास्त्र आणि ईश्वर या तीन कृपेमुळे साधकाला तत्वबोध होतो, आपल्या स्वरूपाचे ज्ञान होतं, संसाराचे भान होतं, ईश्वराचाही ज्ञान होऊन जात असतं. जीव ब्रह्माचे ऐक्यही होत असते. जीव आपले जीवत्व विसरतो. आपला इंद्रिय मन बुद्धीशी असलेला संबंध, खोटा संबंध टाकून देतो आणि परब्रह्माशी एकरूप होतो. याला जीव ब्रह्माचं ऐक्य म्हटलेलं आहे. जीव ब्रह्माचं ऐक्य झाल्यानंतर मनुष्य राहत नाही, त्याचं निर्वाण होतं, तो मुक्त होतो. त्याच्या दृष्टीने ईश्वर, जीव आणि संसार याच्यामधले सगळे हे आणि याच्यामधले सगळे भेद हे मिथ्या ठरतात. साधकाला अद्वैत रूपाने आपला अनुभव येतो. अशा तऱ्हेने ही वेदांताची प्रक्रिया आहे. बरोबर आहे. तर याच प्रक्रियाला तुकाराम महाराज
चोराच्या रूपकाने तुम्हा मला समजावून सांगतायत. पहिल्या चरणामध्ये देवाचे घरी देवे केली चोरी, देवे देव नागवूनी केला भिकारी. हा पहिला चरण आहे. या ठिकाणी पहिल्या चरणामध्ये देवाचं घर आलेलं आहे. नंतर देवाने चोरी केलेली आहे असं म्हटलेलं आहे. परत देवानेच देवाची चोरी केलेली आहे असं आलेलं आहे. परत दुसऱ्या पादामध्ये देवानेच देवाला नागवून भिकार केलेला आहे. तेव्हा या पहिला देव म्हणजे कोण, देव म्हणजे कोण, दुसरा देव म्हणजे कोण, देवाने चोरी केली म्हणजे काय, देवाने देवालाच नागवलं आणि भिकारी केलं म्हणजे काय, याचा विचार आपण करूया. आता पहिला आपण विचार करतो की देवाचे घरी असं आलेलं आहे. त्यामुळे देवाचं घर म्हणजे काय प्रश्न येतो का नाही येतो. देव ब्रह्मांडाच्या कणाकणामध्ये साठलेला आहे. देव व्यापक आहे. देव कुठे नाही अशी ब्रह्मांडामध्ये जागाच नाही आहे. ब्रह्मांडाच्या बाहेर हा दशांगुळ परमात्मा आहेच आहे. पण असा जो परमात्मा आहे, ह्या परमात्म्याचा कधीही आपणाला अनुभव येत नाही. आपणाला इंद्रिय, मन, बुद्धी यांचा हा समुदाय चेतना असल्यासारखा वाटतो. तेव्हा त्याच्यामधली जी चेतना आहे कुठून आली, त्या चेतनेचं कारण कोण शोधावं लागतं. त्याच्यानंतर हे इंद्रिय ज्ञान करतात, ज्ञान करून देतात. तर इंद्रियाचे हे ज्ञान करून देण्याचं, जड इंद्रिय आहेत, तर जड इंद्रियाकडून ज्ञान करून देण्याचं काम कसं काय होत आहे. याच्या पाठीमागे कोणीतरी असला पाहिजे ना, शरीराला चालवणारा कोणीतरी असला पाहिजे ना. तर सांगतायत, आणि तो चालवणारा जो आहे तो या शरीरातच असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी प्रमाण मिळतं. ईश्वर सर्वभूतानां हृदयर्षर्जुन तिष्ठति, ब्राह्मण सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. सर्व भूतांचा जो ईश्वर आहे, हा भूतांच्या हृदय प्रदेशामध्ये असतो, अंतर्यामी स्वरूपामध्ये असतो. आणि तो जशा तऱ्हेने कठपुतली असते, तिला दोराने हलवून त्याला नाचवलं जातं, तशा तऱ्हेने काष्ठयंत्रावर बसवलेल्या खेळण्याप्रमाणे हा ईश्वर जो सगळ्या भूतांच्या हृदयामध्ये बसलेला आहे, तो त्यांना भ्रामयती मतलब फिरवत असतो, त्यांच्याकडून काम करून घेत असतो. तेव्हा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, ईश्वराचं ठिकाण कुठे सांगितलेलं आहे, हृदय देशामध्ये. तर या हृदय देशामध्ये
तेव्हा ईश्वर हा आपल्या हृदय प्रदेशामध्ये वास करतो. आपल्या हृदयामध्ये कोणीतरी चालक आहे हे आपल्याला समजत असतं. अर्थात ईश्वराची अभिव्यक्ती देहात म्हणजे देहातल्या अंतःकरणामध्ये होत असते हे स्वीकारावं लागते. देह देवाचे मंदिर, येथे आत्मा परमेश्वर. देह हे देवाचे मंदिर आहे आणि इथे आत्मा हा काय परमेश्वर आहे, देव आहे असं म्हटलेलं आहे. तेव्हा जो अंतःकरणामध्ये आत्मा बसलेला आहे तो पण देवच आहे असं म्हटलं. याचाच अर्थ आहे की देव देहामध्येच अंतःकरणामध्येच अभिव्यक्त होत असतो. इथे देवाचं घर म्हणा किंवा देवाचं मंदिर म्हणा, त्याचा अर्थ या अंतःकरणामध्येच असा अर्थ होतो. बरोबर आहे. तेव्हा देवाचं घर म्हणजे आतमधल्या बसलेल्या आत्माचं अभिव्यक्त होण्याचं स्थान हा अर्थ आला. बरोबर आहे. देवाचे घरी, देवाचं घर म्हणजे जिथे देवाचा संस्पर्श होतो, देवाचा अनुभव होतो, देव कळतो, माझं चैतन्य तत्व इथे आहे कळतो, ते अंतःकरण हे देवाचं घर आहे. आता पुढचं जे वाक्य आहे, देवाचे घरी, या एवढ्याचा अर्थ झाला देवे केली चोरी असं बघूया. हो, देवे केली चोरी हे तुम्ही काय म्हणतायत? देवाला तुम्ही चोर ठरवतायत, हे बरोबर आहे का? नाही. अहो, देव कल्याण करता है, साधकाचा उद्धार करता है, साधकावर कृपा करणारा आहे, साधकावर अनुग्रह करणारा आहे, साधकाचा सगळा योगक्षेम सांभाळणारा आहे. तेव्हा त्याला तुम्ही चोर म्हणतायत, हे बरोबर नाही. तुकारामाचं इष्ट भगवंत आहे. त्या इष्टाला म्हणजे भगवंताला तुकाराम महाराज चोर हा हीन दर्जा कसा काय देतील? शक्य नाही, बरोबर वाटत नाही. एक तर तुकाराम महाराज खोटं बोलत असेल, नाही तर चोरी याचा अर्थ काहीतरी वेगळा करावा लागणार आहे. बरोबर आहे. देवे केली चोरी हे तुकाराम महाराजांचे अभंग आहे. तुकाराम महाराज ही काही सामान्य माणूस नाही आहे. दूरदर्शी साक्षात्कारी पुरुष, श्रेष्ठ भगवत भक्त तुकाराम महाराज आहेत. ते काही खोटं बोलू शकत नाही. ते आप्त आहेत, संत आहेत, ते खोटं बोलू शकत नाही. पण इथे अभंगात तर म्हटलेलं आहे ना की देवे केली चोरी, देवाने चोरी केली आहे म्हणून. मग आता चोरी शब्दाचा अर्थ काय? समोरच्या माणसाला न कळता त्याचं सर्वस्व हरण करणं,
सगळं जर त्याच्या संबंधी असणाऱ्या सगळ्या गोष्टीचं अपहरण करणे हा चोरीचा अर्थ आहे झाला. आणि ही चोरी व्यवहारामध्ये निषिद्ध आहे. बरोबर आहे. तर तुकाराम महाराज म्हणतायत देवे केली चोरी. तेव्हा या चोरीचा अर्थ थोडासा वाकवावा लागेल, बदलावा लागेल. याला लक्षणाकरण म्हणतात. चोरी म्हणजे समोरच्या माणसाचं अपहरण, सर्वस्वाचं अपहरण. पण इथे व्यवहारामध्ये जे चोरी आहे त्याचा अर्थ द्रव्य, धन, घर, गाय, बैल, म्हैस, गाडी ही घेऊन जाणं न कळता बंदुकीच्या धाकावर घाला. तेव्हा या ठिकाणी देव चोरी करणार म्हणजे नेमकं काय करणार आहे? दुसऱ्या चरणामध्ये, दुसऱ्या पादामध्ये म्हणतात देवे देव नागवूनी केला भिकारा. चोरीचा दुसरा अर्थ नागवणं, सगळं सर्वस्व खेचून घेणं, याला नागवणं म्हणतात. भिकारी म्हणजे भिकेला लावणं, भिक्षा मागायला लावणं. तर देवाने देवे देव नागवणी केला विकार. या ठिकाणी दोन देव शब्द आहेत बघा. पहिल्या पादामध्ये सुद्धा देवे देव घरे केली चोरी, ह्या ठिकाणी सुद्धा दोन आहेत. पहिला एक शब्द देव आहे, दुसरा एक शब्द देव आहे. दुसऱ्या पादामध्ये देवे देव नागवणी केला भिकारी, पुन्हा एक देव आहे आणि दुसरा एक देव आहे. तेव्हा इथे पहिल्या देवाचा अर्थ आपण ईश्वर असा करूया आणि दुसऱ्या देवाचा अर्थ जीव केला तरच अर्थ लागतो, नाही तर पुनरुक्ती दोष होता. अरे देवच त्याच्या स्वतःच्या घरी चोरी कसं काय करेल आणि त्याला चोरी म्हटलं जातं का? नाही. देव स्वतःलाच नागवून बेकारी करू शकतो का? नाही करू शकत. म्हणून या ठिकाणी दोन जे देव शब्द आहेत त्या दोन देव शब्दाची फारकत करावी लागते. पहिल्या देवाला ईश्वर मानावं लागतं, दुसऱ्या देवाला जीव मानावं लागतं. जीवाला नागवून केला भिकारी असं जर म्हणायचं असेल तर जीवाला नागवणं म्हणजे सगळं हिसकावून घेणं, आणि भिकारी म्हणजे भिकेला लावणं हा अर्थ होता. तेव्हा इथे देवाने जीवाला नागवलं आणि भिकेला लावलं. नागवण्यासाठी जीवाजवळ स्वतःचं असं काही पाहिजे ना, जीवासंबंधी असं काहीतरी पाहिजे ना, तरच नागवलं जाईल ना. काय जीवाला स्वतःजवळ असं काहीतरी पाहिजे तरच जीव नागवला जाईल ना आणि भिकायला लागेल. तेव्हा जीवाचं अपहरण केलेलं आहे, जीवाला नागवलेलं आहे, ते जीवाचं असं स्वतःचं काय आहे त्याचा विचार केला पाहिजे. मग त्याचा अर्थ लागतो आणि आपल्या मनामध्ये जे येते की देव कसं काय चोरी करेल, देव देवाला नागवून भिकारी कसा काय करेल,
हे जे प्रश्न येतात हे आपण निश्चितच सोडवू शकतो. देवाला नागवायचं असेल तर त्याचं स्वतःचं असं काही पाहिजे. आधी दुसऱ्या देवाचा शब्द जीव आपण केलेला. जीव म्हणजे काय हे आपण बघा. जीव म्हणजे बुद्धीमध्ये किंवा अविद्येमध्ये कूटस्थाचं असलेलं प्रतिबिंब ज्याला जीव असं म्हटलं. खरं म्हणजे शास्त्रीय भाषेमध्ये जीव म्हणजे कूटस्थ आणि साभास अंतःकरण, त्याच्यामधले असणाऱ्या आभाससह अंतःकरण, या तिघांच्या समुदायाला जीव म्हटलेला आहे. कूटस्थ चैतन्य, त्याच्यामध्ये बुद्धीमध्ये पडलेला बुद्धीमध्ये पडलेला आभास, हे तिन्ही मिळून काय होऊन जातं, जीव होऊन जातं. जीवाचं असं वैभव काय आहे, जीवाचं असं धन काय आहे की ज्याच्यामुळे त्याला जीव असं नाव पडलेलं. स्पष्टच आपण बघितलेलं आहे. कोटठाचं बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे, तेव्हा बुद्धीशी त्याचा अगदी जवळचा संबंध आहे. बुद्धीबरोबर मन येतं, मनाबरोबर इंद्रिय येतात, आणि इंद्रियाच्या पाठीमागे शरीर तर असतंच असतं. तेव्हा जीवाचे हे सगळे जीवलग होऊन जातात. कोण? अंतःकरण, मन, बुद्धी, इंद्रिय आणि शरीर, त्यांचा अगदी तादात्म्य संबंध झाल्यामुळे जीवाचे स्वतःचे असे जे काही धर्म नाही आहेत ते धर्म बाजूला राहतात, आणि हा मनाचे धर्म, बुद्धीचे धर्म, इंद्रियाचे धर्म आणि शरीराचे धर्म आपल्यावर ओढून घेतो. त्याचा वास्तविक त्यांच्याशी काही संबंध नाही. ते अनात्म पदार्थ आहेत, जड पदार्थ आहेत, आणि हा चेतन पदार्थ आहे, चैतन्य आभास आहे. तरी पण त्यांच्याशी संबंध आल्यामुळे त्याचं नाव पडलेलं असतं, जीव पडलेलं असतं. नेत्र बघत असतात, पण हा स्वतःला द्रष्टा म्हणत असतो. कान ऐकत असतात, पण हा स्वतःला श्रोता म्हणत असतो. प्राण आणि शरीर भोगत असतं, पण हा स्वतःलाच भोगता म्हणत असतो. अशा तऱ्हेने जीव स्वतः करता, भोगता, द्रष्टा अशा वेगवेगळ्या उपाधीमुळे वेगवेगळ्या नावाचा बनून जातो. तो स्वतःला हीन, दीन, अज्ञानी, पराधीन, मूर्ख, संसारी, द्रष्टा, मनता, भोगता, बद्ध, मुक्त, लोभ, भय, मद, मत्सर, अभिनिवेश, अज्ञान, या सगळ्या अनात्म धर्मांना आपल्यावर ओढवून घेतो की मी तसा आहे म्हणून. आणि हे सगळ्या गोष्टीसह त्याला लागलेले असल्यामुळे त्याला जीव असं म्हटलं. हे जीवाचं जीवित्व आहे, हे जीवाचं वैभव आहे. काय जीवाचं वैभव? काय त्याच्या पाठीमागे लागलेलं मन, बुद्धी, इंद्रिय, शरीर आणि त्याच्या भोवती असलेले सगळे विषय, हे सगळे त्याच्यापर्यंत येत जात असतात.
जेव्हा जीव भगवंताची भक्ती करतो, भगवंताचं प्रेमाला पात्र होतो, भगवत कृपेला पात्र होतो, किंवा भगवंताची कृपा होते, म्हणजे जीवाचं जीवत्व नष्ट होऊन जातं. जीवाचं जीवत्व नष्ट कसं होतं? जीवा कशामुळे? तर बुद्धी, मन, इंद्रिय, शरीर याच्याशी संबंध आल्यामुळेच त्याचं नाव जीव पडत असतं. हे त्याच्या वैभवाला देव पाहू शकत नाही, आणि त्याच्यामुळे जीवाने देवाला आपलंसं केलेलं असतं, देवाची प्रीती प्राप्त केलेली असते, आणि देवाला हे खोटं वैभव नाही, म्हणून त्याच्यापासून त्याला वंचित करतो. कोण? देव. म्हणतात ना तुकाराम महाराज, काढोनी बाहेरी ठेविलो निराळा, कौतुक डोळा दावी आले. माया मोह जाळामध्ये मी फसलेलो होतो, पण देवाने माझ्यावर कृपा केली, आणि या माया मोह जाळामधून मला बाहेर काढला. संसारात असून मी संसारापेक्षा वेगळा झालो, आणि त्याने मला हे संसाराचं कौतुक जावतं, बघ हे मायेचं कौतुक बघ. तशाच तऱ्हेने देव, प्रसन्न झालेला देव या जीवासाठी गुरु पाठवतो, शास्त्र पाठवतो, आणि स्वतःही त्याच्यावर कृपा करतो. त्याच्या समोर असलेले प्रतिबंध दूर करून टाकतोय. तुकाराम महाराज म्हणतायत, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची होय देव गुरु, आपणची होय देव गुरु, पडिये देह भाव पुरवी वासना. देवाची भक्ती करावी, देवाची सेवा करावी अशी आमची वासना होती, म्हणून देव आम्हाला मूर्तिमंत सगुण रूपाने दिसतो, त्याची आम्ही सेवा करतो, आमची वासना पूर्ण होते. अंती ते आपणापाशी न्यावे. परंतु सगळे हे कौतुक दाखविल्यानंतर तो काय करतोय? शेवटी देव त्याला आपल्यापाशीच, आपल्या जवळच आणतो, आपल्या स्वरूपाला प्राप्त करून देतो. योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी हात करी धरोनिया. त्याच्या जगण्यासाठी जेवढ्या आवश्यक असणाऱ्या गरजा आहेत ते सगळं देव पुरवतो, आणि त्याला त्याच्या पारमार्थिक लक्षापर्यंत घेऊन जातो. त्याच्यासाठी मार्गदर्शन करतो, हातात हात धरून खाच कळ्यापासून दूर करून त्याला रस्त्यामध्ये मार्गदर्शन करतो. हा आपला देखील अनुभव आहे. अशा तऱ्हेने तुकाराम महाराज विठोबाच्या प्रेम भावावर बोलतात. तो देव जीवाला नागवतो आणि अत्यंत भिकारी बनवतो. म्हणजे जीवाचे अज्ञानाने धारण केलेले धर्म तो दोष धुवून टाकतो, त्यांचे अंतःकरण शुद्ध करतो,
त्याला आपल्या स्वरूपाचा भान करून देतो की माझा अंतःकरणाशी, बुद्धीशी, देहाशी काहीही संबंध नाही. माझी नाळ त्या परमतत्वाशी जुळलेली आहे. अशा तऱ्हेने त्याला भान करून देतो. त्याच्यामध्ये सात्विकता आणतो, त्याचं अंतःकरण शुद्ध करतो, त्याच्याकडून मेहनत करून घेतो, श्रवण मनन निधिध्यासन त्याच्याकडून करून घेतो, तत्वमसी या महावाक्याचा उपदेश करून घेतो. जीवाला आपल्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं, जीवाला प्रपंचाचं स्वरूप कळून येतं, जीवाला परमेश्वराचं स्वरूप कळून येतं. तेव्हा हे सारं जीवाला त्याच्या स्वरूपाचं भान करून देणं हे देवाचं काम आहे. तो देव करत असतो. पण देवाला स्वरूपाचं भान कधी होईल? त्याने जे अज्ञानामुळे दुसरे अनात्म्यांचे धर्म स्वीकारलेले आहेत ते जर तो काढून टाकत असेल तर. पण जीवाला सवय लागलेली आहे ना, त्याच्यामुळे तो सहजासहजी त्यांच्यापासून दूर व्हायला जात नाही. मग देव त्याच्यावर अशी काही कृपा करतोय की त्याला त्या धर्मापासून बाजूलाच व्हावं लागतं, बाजूलाच काढून टाकतो. यालाच म्हटलेलं आहे, देवे देव नागवणी केला भिकारी. नागवणं म्हणजे इंद्रिय, मन, बुद्धी, देह यापासून त्याला दूर करून टाकलं, या गोष्टी बाजूला काढून टाकल्या. भिकारी केलं म्हणजे त्याच्या ह्या काहीच गोष्टी त्याच्याजवळ शिल्लक ठेवल्या नाही. याला काय म्हणायचं? याला देवाने अनुग्रह केलाय, चोरी नाही केलेली आहे. देवाने त्याच्यावर अनुग्रह केलेला, देवाने त्याच्यावर कृपा केलेली आहे, देवाने त्याचा उद्धार केलेला आहे. देवाने त्या जीवाला आपलं स्वतःचं ब्रह्मरूप स्वरूप दाखवलेलं आहे. तेव्हा असा अर्थ, चोरीचा अर्थ हा असा करावा लागतो. आता दुसऱ्या चरणाकडे येऊया. हा देव कसा असतो? या देवाचा शोध कसा काय घ्यायचो याच्याविषयी तुकाराम महाराज सांगतायत. देवाने जीवाच्या सर्वस्वाची चोरी केलेली आहे. तर त्या चोराला पकडलं पाहिजे की नाही पाहिजे? पकडलं पाहिजे ना. म्हणून तुकाराम महाराज आपल्या दुसऱ्या चरणात सांगतायत, धावणिया धावा, धावणिया धावा, धावणिया धावा, धावणिया धावा, माग नाही जावे कवण्या गावा. याचाच अर्थ काय? हे धावणाऱ्यानो धावा धावा आणि त्या चोराला पकडा. पण पकडायचं कसं? कारण त्याचा तर माग काहीच नाही आहे. कुठल्या गावाला जायचं हा त्याचा सरळ अर्थ आहे. आता धावणीया म्हणजे कोण? माग नाही म्हणजे काय? जावे कुठल्या गावा म्हणजे काय? याचा एक एक करून आपण अर्थ करूया. धावणारे म्हणजे चोराला पकडणारे, म्हणजे देवाचा शोध घेणारे. धावणारे म्हणजे काय?
वाच्यार्थ धावणार आहे, पण खरा अर्थ काय होतोय त्याचा? की देवाचा शोध घेणाऱ्यानो, हे देवाचा शोध घेणाऱ्यानो, त्या देवाला पकडा. ज्याने जीवाची वैभवाची चोरी केलेली आहे त्याला पकडा, त्याला पकडा. तेव्हा देवाचा शोध धावणारे म्हणजे कोण? तर देवाचा शोध घेणारे, देवाचं परमात्म्याचं अनुसंधान करणारे, त्याला काय म्हणताय? धावणीया म्हणायचं. धावणारे, चोरांना पकडणारे म्हणजे देवाचं अनुसंधान करणार. धावा धावा. पण अनुसंधान तुम्ही कसं करणार आहे बाबांनो? त्या परमेश्वराचा या संपूर्ण जगामध्ये मागच नाही लागत आहे. त्याचं काही चिन्हही सापडत नाही. म्हणजे देव प्रत्यक्षाने दिसत नाही, प्रत्यक्ष प्रमाण कुठलंही तिथे जात नाही. त्याच्यासाठी वेद सांगतो, न तत्र चक्षुर गच्छति, न वाग गच्छति, न मनो, न विद्मो, न विजान्यमो. म्हणजे काय? त्या परमात्म तत्वाजवळ चक्षु जात नाही, तिथे वाणीही जात नाही. नाही त्या ठिकाणी मनाने सुद्धा त्याची आपण कल्पना करू शकत नाही. त्याला आम्ही विषय सामान्य रूपाने जाणू शकत नाही, विशेष रूपानेही जाणू शकत. तेव्हा प्रत्यक्ष प्रमाणाने त्याला जाणणं शक्य नाही. याला म्हटलं आहे माग नाही, प्रत्यक्ष प्रमाण नाही. मग अनुमान प्रमाणानं तरी जावा. तर अनुमान करायचं असतं तर त्याच्यासाठी काहीतरी चिन्ह असावं लागतं. म्हणजे जसं पर्वतामध्ये धुमाची रेखा वरवर वरवर जाते, हे दिसतंय ना. मग तुम्ही अनुमान करताय. काय अनुमान करता? की डोंगरामध्ये आग लागलेली आहे. डोंगरामध्ये आग लागलेली आहे हे अनुमान करण्यासाठी तुम्हाला काहीतरी माग म्हणजे चिन्ह असावं लागतं. ती म्हणजे धुराची धारा. बरोबर आहे ना? गोदावरीच्या खालच्या बाजूला महापूर आलेला आहे, लोंढेच्या लोंढे यायला लागले. तर या लोंढेच्या येण्यामुळे तुम्ही वरच्या बाजूला त्रिंबकमध्ये डोंगरामध्ये पाऊस झालेला आहे अशा तऱ्हेनं अनुमान करतो. त्यावेळेला माग मिळाला ना, चिन्ह मिळालं ना. काय चिन्ह मिळालं? खाली लोंढेच्या लोंढ्या आलेल्या आहेत. तेव्हा त्या देवाला शोधायचं तरी कसं? बाहेरच्या बाजूला तर शोधताच येत नाही, कारण तिथे चक्षु जात नाही, डोळे जात नाही, कान जात नाही, मन जात नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. म्हणजे ज्याच्यापासून, ज्याला न पाहता न जाणताच मनास वाणी परत फिरून येते, अशा तऱ्हेने वेद वचन आहे. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. म्हणजे ज्याला शोधण्यासाठी वाणीला बरोबर घेऊन, मनाला बरोबर घेऊन वाणी निघाली, पण त्याला पकडूच शकली नाही, त्याचा शोध घेऊच शकली नाही. निराश होऊन त्या दोघांनाही परत यावं लागलं. तो परत ज्याच्यापासून यावं लागलेला आहे तो आहे परमात्मा, असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तेव्हा
प्रत्यक्ष प्रमाण हे देवाचं ज्ञान देत नाही. अनुमानाने त्याला ओळखता येत नाही. हे सांगितलेलं आहे तुकाराम महाराजांनी, मागची नाही जावे कवण्या गावा. याचा अर्थ काय? प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमानानेही देवाला तुम्ही शोधू शकत नाही. बरोबर आहे. बाहेरच्या बाजूला तुम्ही देवाला शोधू शकत नाही. तेव्हा काही वेळेला काय होतंय, आपण बाहेर शोधायला जातो की चोरी झालेली आहे, चोरी झालेली आहे, त्याने केलेली असेल, त्याने केलेली असेल, त्याने केलेली असेल, आज कोण कोण आले होते, कशा तऱ्हेने आले होते. पण नंतर समजतं की हे बाहेरच्या कोणी केलेलं नाही, बाहेरच्यासाठी सगळा पक्का बंदोबस्त होता. हे आतमधल्याच कोणीतरी हे काम केलेलं आहे, ज्याला सगळं माहिती होतं. दागिने कुठे ठेवले आहेत, कुठल्या कप्प्यात ठेवलेले आहेत, हे सगळं माहिती होतं. अशाच माणसाने ही चोरी केलेली आहे, अशा तऱ्हेचा निर्णय होतो व्यवहारामध्ये. तशाच तऱ्हेने इथे तुकाराम महाराज म्हणतात, सभेची होता चोर घरीची या घरी. आमच्या घरातल्या घरातच आमच्या बरोबर, सभेचे म्हणजे आमच्या बरोबरच हा चोर होता. सभेची होता चोर घरीची या घरी. घरातल्या घरातच हा आमच्या बरोबरच चोर राहत होता, पण तो चोर आहे हे आम्हाला कधी कळलंच नाही. मग काय सांगितलेलं आहे? अवघे केले वाटोळे फावलियावरी. ज्या वेळेला आम्ही बाहेर यात्रेला गेलो, तेवढ्या मोका पाहून त्याने त्या कप्प्यामधून जे काय सोनं नाणं वगैरे काय होतं ते बाजूला काढलं. त्याच्यात तऱ्हेने जीव शुद्ध झालेला आहे, त्याने भक्तीने, सेवेने अंतःकरण शुद्ध करून घेतलेलं आहे असं दिसतात. भगवंताने त्या साधकाचे असणारे सगळे दोष, अंतःकरणाचे असलेले सगळे दोष, अंतःकरणाला चिकटलेल्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या फाडून तोडून टाकून दिल्या. याच्यासाठी एक दृष्टांत देता येईल. आई जशी आपल्या लहान शिशूला एक दीड 2 महिन्याच्या असणाऱ्याला आंघोळ घालायची असेल आणि त्याला स्वच्छ करायचं असेल तर काय करते? बाहेरचं जे काय झबलं असतं किंवा जॅकेट असतं ते काढून टाकतं. मग बाहेरचं जे आणखी आतल्या बाजूला असणारं जो सदरा किंवा काय म्हणतात झबलं ते काढून टाकतं. मग त्याच्या आतमध्ये असणारी जो छोटी बंडी आहे ती बंडीही काढून टाकतं. मग त्याचं वरचं जे टोपरं आहे ते टोपरंही काढून टाकतं. मग काय करतंय, त्याचे लंगोट जो असतो तो लंगोटही काढून टाकतो. मग त्याला खसाखस गरम पाण्याने साबणाने स्वच्छ करून टाकतं. मग त्याला आई पावडर लावते स्वच्छ, मग त्याला टीट लावते, गालाला टीट लावते आणि मग झटकन उचलते, पापी घेते आणि हृदयाला लावून टाकते. हे आपल्या नेहमीचं उदाहरण आहे. परमेश्वर देखील तशाच तऱ्हेने करत असतो. साधकाला आपल्या स्वरूपाला प्राप्त करून द्यायचं असेल तर साधकाचे सगळे दुर्गुण, साधकाच्या सगळ्या रजोगुण, तमोगुण, या साधकाला छळणाऱ्या गोष्टी
हे सगळ्या ओरबाडून देव काढून टाकत असतो. तर इथे सांगितलेलं आहे, सवेची होता चोर घरीच्या घरी, अवघे केले वाटोळे फावलियावरी. तर हा देव बाहेर कुठेही नव्हता, जीवाच्या बरोबरच हा देव आतमध्ये बसलेला होता आणि जीवालाही जीवासारखाच बनलेला होता. आणि ह्या ईश्वराची अभिव्यक्ती सुद्धा हृदयामध्येच होते. पण जेव्हा सवेची होता चोर घरीच्या घरी, अवघे केले वाटोळ करणं, व्यावहारिक अर्थाने वाटोळ करणं म्हणजे त्याचं सगळं काढून घेणं, त्याच्या जवळ असलेलं सगळं नाश करून टाकणं, अपहरण करणं, चोरी करणं, यालाच काय म्हणतात? वाटोळ करणं, नुकसान करणं, याला वाटोळ करणं म्हणतात. कधी? फावलियावरी. फावलियावरी म्हणजे तो साधा सुद्धा झालाय, मोका मिळाला त्यावेळेला त्याने काय शुद्ध अंतःकरणाचा झालेला आहे, त्यावेळेला हे सगळे प्रतिबंध काढून टाकले. पण जेव्हा जीव भक्तिमार्गाला लागतो तेव्हा देव त्याचं सगळं अज्ञान, आवरण, विक्षेप हे सगळे गुण नष्ट करून टाकतो. त्याच्यामध्ये विवेक, वैराग्य, षटसंपत्ती, मुमुक्षुत्व हे भाव उत्पन्न करतो. तर जीवाचे सगळे प्रतिबंध आणि दोष काढणं हेच त्याचं वाटोळ आहे. पण हे वास्तविक त्याचं खऱ्या अर्थाने वाटोळ नाही आहे. बाहेरच्या चोर ही रूपक घेतल्यामुळे वाटोळ झालं असं म्हटलेलं आहे, पण त्या ठिकाणी देवाने वाटोळे केलाय असं म्हणणं बरोबर नाही आहे. जीवाने त्याला विरक्तीच्या पराकाष्ठेवर नेलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये उपरती झालेली आहे, विवेक आलेला आहे आणि मुमुक्षुत्वही आलेला आहे. हे मिळालेलं आहे. ही देवाची कृपा आहे, हा देवाचा उद्धार आहे. तुकाराम महाराज शेवटल्या चरणामध्ये वेदांताचे परम सार समजावून सांगतायत. तुका म्हणे येथे कोणीच नाही, नागवले कोण, गेले कोणाचे काही. तो सांगतायत की बोध झाल्यानंतर संसार मिथ्या होतो. परमेश्वराच्या कृपेने आपण ज्याला वैभव मानत होतो ती इंद्रिय, मन, बुद्धी दूर होतात. आत्म्यापासून जीव दूर होतो, तो सच्चित घन स्वरूपाला प्राप्त होतो आणि मग त्याची उपाधी सर्व उपाधीमधून मुक्त होऊन जातो आणि त्या परमात्म्याला प्राप्त होऊन जातो. आता बघा इथे राहिलं कोण? दुजे खंडे तरी उरला तो हरी. जो द्वैतभाव होता, आपल्यापेक्षा वेगळ्या गोष्टी होत्या, सगळे अनात्म भाव होते, त्याचं खंडन झाल्यानंतर, ते संपल्यानंतर शेवटी एक काय होतं? तळाला कोण राहतं? हरीच राहतो. बघा ते सोनं
नदीच्या गाळातून सोनं काढणारे माणसं असतात बघा. ते काय करतात, रेती माती अशी गोळा करतात, ते मोठ्या पातेल्यामध्ये किंवा टोपलीमध्ये पाणी घालून गोळून 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 असं फिरवून फिरवून त्याचे जे सोन्यासकट दुसरे असणारे गोष्टी असतात त्या बाहेर फेकून देतात. फक्त शेवटी काय राहतं, अगदी थोडेसे 2-4 सोन्याचे कण राहतात. तेच मूल्यवान असतात आणि तेच तो घेऊन जात असतो. तशाच तऱ्हेने या ठिकाणी इथे या संपूर्ण चिंतनाचे सार तुकाराम महाराज सांगतायत. इथे कोण आहे कोण? जीव आधी कोठे खरा, सर्वा प्रपंच पसारा. तुकाराम महाराज म्हणतात तेव्हा जीव तरी कुठे खरा आहे आणि हा प्रपंचाचा पसारा तरी खरा आहे. जेव्हाला ज्ञान प्राप्त होतात या दोन्ही गोष्टी संपून जातात. दुजे खंडे तरी उरला तो हरी, अशा तऱ्हेने आपल्याला अनुभव घेऊन जातो. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ब्रह्म जाणणारा माणूस ब्रह्मच होऊन जातो. सर्व संसार मिथ्या होतो. जीव ब्रह्मरूप होतो. मग इथे राहिलं काय? इथे राहिलं काय? नागवणारं कोण राहिलाय? कोणाचं काय नागवलं? कारण जे आपण व्यवहारामध्ये पाहत होतो, हा नागवणारा आहे, हा चोर आहे, त्याने नागवलं. ज्यावेळेला तत्वाचं दर्शन होतं, परमात्माचा साक्षात्कार होतो, त्यावेळेला या सगळ्या गोष्टी व्यर्थ होऊन जातात, मिथ्या होऊन जातात. सगळ्या उपाधीच्या गोष्टी संपून जातात आणि आपण आपल्या स्वरूपानेच फक्त शिल्लक राहतो. अज्ञानाच्या काळामध्ये हा चोर आहे, हा नागवणारा आहे, ह्याचं नागवलं गेलं अशा तऱ्हेने होतोय. ज्यावेळेला माणसाला एकमेव अद्वितीय ब्रह्म नेह नानास्ति किंचन, ब्रह्म एकमेव द्वितीय आहे, या नाना काहीच गोष्टी नाही आहेत, असा आपला स्वतःचा साक्षात्कार होऊन जातं. तेव्हा त्याच्यासाठी चिंता करण्यासारखं, घाबरण्यासारखं, विचार करण्यासारखं काहीही या जगामध्ये राहत नाही. संपूर्ण संसार हा त्याच्यासाठी संपलेला असतो. केवळ तोच म्हणून एक राहतो. तेव्हा ज्या चिंतनामधल्या इतर गोष्टी, रूपक आदी, या सगळ्याच गोष्टी काय होऊन जातात, मिथ्या होऊन जातात. हा वेदांताचा मुख्य सिद्धांत तुकाराम महाराजांनी शेवटल्या चरणामध्ये सांगितलेला आहे. अशा तऱ्हेने या संपूर्ण अभंगाचा एक नितळ निखळ अर्थ मी आपल्याला स्पष्टपणे समजावून सांगितलेला आहे. इथे कुठल्याही बाहेरच्या बाता नाही आहेत, संसाराची चर्चा नाही, राजकारणाची चर्चा नाही, थिल्लर विनोद नाही, अभंग सोडून बाह्य गोष्टीची चर्चा नाही. आणि केवळ आपल्या ज्ञानात भर पडावी, अभंग आकळून यावा, समजून यावा, याच्यासाठीच हा प्रयत्न आहे. आपण तो ऐकून वाचून त्याचं गंभीर चिंतन करून एकांतामध्ये रात्रीच्या वेळेला बसून जर त्याचं चिंतन केलं तर तुम्हाला फार उपयुक्त होऊन जाईल. राम कृष्ण हरी.